रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साज तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर फुमा देवीवर बापर फुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण 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 आपुलिया हिता जुसे जागता आपुलिया हिता जुसे जागता धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जुसे जागता आपुलिया हिता जुसे जागता धन्य माता पिता तयाची पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिख वाटे देवा का म्हणे मज घडू त्यांची सेवा का म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पालना तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पालना पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिख वाटे बारखू जय जय गोपाल
कुमार जय जय भूपाल कुमार जय जय भूपाल कुमार जय जय भूपाल कुमार भूपाल कुमार जय जय 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 भूपाल कुमार दो बार कुमार दो बार कुमार दो बार कुमार दो बार घुमार 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 आपुलिया हिता जो असे जागता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता जो असे जागता आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जागता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता जो असे जागता आपुलिया हिता जो असे धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता धन्य माता पिता धन्य माता पिता माता धन्य माता पिता तया धन्य माता पिता
पिता तयाची या धन्य माता पिता तयाची या तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कुळी कन्या पुत्र तयाचा हरी वाटे देवा वाटे देवा वाटे देवा तयाचा हरी वाट देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक होलो होलो आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. थोडी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटी देवा. पांडुरंगा करू प्रथम नमो, पांडुरंगा करू प्रथम नमो. दुसरे चरणा संताची द्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुकार. योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा भीर. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाजिया. कोळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरीख वाटी देवा. अनंत कृपामूर्ती रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान पंढरीराय सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत महाराज जगद्गुरु तुकोबारे यांच्या अभंग संहितेतील सुंदर असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारे जो श्रेय हिताच्या ठिकाणी जागा आहे अशा संतती करिता जगद्गुरु तुकोबाराय गौरवोद्गार काढतात. आजच्या कार्यक्रमाचं प्रवृत्ती निमित्त असं आहे. श्री हरिभक्तीपरायण मुसळे गुरुजींचे पितृचरण ज्ञानदेव मुसळे यांच्या 18व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही माझ्याकडे आलेली सेवा आहे. या अगोदर वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज पाटील अविरतपणे इथे त्यांनी प्रतिवर्षी सेवा रुजू केलेली आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे ही सेवा प्राप्त झालेली आहे. वास्तविक पाहता जीवनामध्ये दोन प्रकारचं हित येत. एक श्रेय हित येतं आणि दुसरं प्रेय हित येतं. मानवी जीवनामध्ये अभ्युदय होणं हा फार महत्वाचा आहे. त्याही मध्ये ऐहिक पारलौकिक अभ्युदय शास्त्राने सांगितलेलं आहे. व्यक्तित्व वेगळं आणि व्यक्तिमत्व वेगळं. दैवाधीन व्यक्तित्व आहे, पण प्रयत्नाने आपल्याला व्यक्तिमत्वाचा विकास करता येत असतो. दैवायत्ते कुले जन्म मदायत्तम तो पौरुषम. महाभारतकर सांगतात जीवनामध्ये हा विकास करणं, पुरुषार्थ सिद्ध करणं, त्याच्याकरता आपली जीवनगंगा अखंडित अशा प्रकारे प्रवाहित असण्याकरता जीवनामध्ये काय करावं लागतं? आपल्या जीवनाचा मूलभूत अशा प्रकारे विकास करावा लागतो. जयाची अहिक धड नाही, तयाची परत्र पुससी काही, ज्ञानोबारायांनी वर्णन केलेले ना. ज्याला प्रपंच चांगला नीटनेटका करता येतो त्यालाच परमार्थ चांगला करता येतो. विठ्ठलो विठ्ठल. ज्याला चांगला व्यवहार कळतो त्याला चांगला परमार्थ कळतो. बर का?
एक न घालावे एकावरी वर्णन केलेलं आहे. माणसं काय करतात, गल्लत करतात, इकडचं तिकडं लावतात आणि तिकडचं इकडं लावतात, असं नाही चालत. माझा सांगण्याचा परामर्श हा आहे की जीवनामध्ये ऐहिक परलौकिक अशा प्रकारचा अभ्युदय झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे. कुठपर्यंत? तुका म्हणे गाजी वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. संतांनी कसा विकास केला आपल्या जीवनाचा? हा डंखा तर मृत्यू लोकामध्ये वाजतोच, नवल नाही, पण अगदी वैकुंठादी लोकांपर्यंत त्यांच्या कीर्तीचा झेंडा नाचतो. असा विकास त्याने आपल्या जीवनामध्ये काय केलेला आहे? अभ्युदय केलेला आहे. म्हणून जीवनामध्ये इह परलौकिक अभ्युदय साधण्याकरता जीवनामध्ये प्रयत्नशील असलं पाहिजे. मुळामध्ये आपल्याला शास्त्र संस्काराने हित कशाला आहे हे अगोदर कळलं पाहिजे. मनुष्याने कशा रीतीने वागावं? तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितौ. भगवान परमात्मा सांगतात काय करावं? शास्त्र आधारी वर्तावी. केवळ आपणच मागावं असं नाहीये. आपण वागून इतरांसमोर आपण काय ठेवला पाहिजे? आदर्श ठेवला पाहिजे. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरोचनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. एथ वडील जे जे करती तया नाव धर्म ठेविती, एर अनुष्ठिती सामान्य सकळ. पण अगोदर स्वतःला कळालं पाहिजे. त्याच्यासाठी हित सांगणारे कोण आहेत? आता आपण थोडस वेळ नसल्यामुळे ऑनलाईन थोडस मोबाईलवरती मी पाठ घेतो विचारसागराचा. कालच विषय येऊन गेला. वेद बोधित कर्मामध्ये नित्य नैमित्तिक कर्म करत असताना ते आपल्या स्वबुद्धीने मनाने करायचं नाहीये. वेदांनी जसं सांगितलंय तशा पद्धतीनं करावं लागतं. एकादशी तुम्ही ठरवली. एकादशी कधी आता? पंधरवड्याची शुद्ध पक्षामध्ये शुक्रवारी आहे. तुम्ही जर ठरवलं मला गुरुवारीच एकादशी करायचं, उपवास करायचंय, फल मिळणार नाहीये. तुमच्या मनाने तुम्ही गुरुवारी उपवास जरी धरला तरी त्याचं फल शास्त्र त्याचं विधान करत नाहीये. शास्त्राने सांगितले एकादशी कधी धरायची? शुक्रवारी धरायची. तरच तुम्हाला काय मिळणार आहे? त्याचं फल मिळणार आहे. आपल्या स्वबुद्धीने परमार्थ कधी नाही करायचा. म्हणून आपण ठरवतो. कशाला हित ठरवतो? प्रापंचिक जीवनामध्ये थोडा फार लाभ झाला तर आपण त्याला काय म्हणतो? हित समजतो. इथं काय लाभ? काय एका अर्थी शब्द. पण इथे भागवतामध्ये स्वतः भगवंतांनी वर्णन केले लाभ हो मद भक्तिरुत्तम. लाभ कशाला म्हणायचंय? माझी भक्ती प्राप्त होणं हे लाभाचं काय आहे? स्वरूप आहे. आपण लाभ कशाला म्हणतो? व्यवहारिक जीवनामध्ये काही भौतिक अशा प्रकारे गोष्टी प्राप्त होणं, सत्ता मिळणं, संपत्ती मिळणं, याला आपण काय म्हणतो? हित झालं म्हणतो, कल्याण झालं म्हणतो. पण हे त्याचं स्वरूप नाहीये. का बरं? तुकोबारांनी स्पष्ट अशा प्रकारे वर्णन केले त्याचं. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. तो भाग्य शब्द अलीकडे जर घेतला ना, धन भाग्य अशाश्वत जाण तुका म्हणे. ते वाक्य निर्मिती करत असताना अशा प्रकारे निर्मिती होते. धन भाग्य अशाश्वत जाण. जे ज्या ज्या गोष्टी आपल्याला भौतिक जीवनामध्ये प्राप्त होतात त्याचं मूळ जर काय असेल तर धन आहे. सर्व गुण हा कांचनम आश्रयन्ते. पैसा असला तर सगळ्या गोष्टी मिळतात महाराज. मग त्याचं मूळ आहे. पण त्याचा मुळाचाच विचार आपण करायला गेलो तर तुकोबारे म्हणतात या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. तुकोबारेचं प्रमाण नाहीये. पण तुका म्हणे धन भाग्य अशाश्वतचा. ज्याला आपण अशा प्रकारे हित हित समजतो ते हित नाहीये. करोनिया मन शुद्ध भावे, करोनिया
मन शुद्ध भावे हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन शुद्ध भावे करोनिया मन शुद्ध भावे दोन वेळा घेतलं. हित ते करावे देवाची चिंतन करून या म्हण एकविध किंवा शुद्ध. इथे हिताचं स्वरूप सांगितलेलं आहे. बरं हित सांगणारे कोण आहेत? जगामध्ये हित सांगणारे संत आहेत आणि शास्त्र आहे. हितापासून काढिती हित देवणी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. संत, शास्त्र आणि परमात्मा. आपल्या बाकीच्या सर्वांना अशा प्रकारे हिताचं ज्ञान आहे का? नाही. लावून या मोह संसारी गोविती वर्णन केलेले आहे. तुकोबरांचे प्रमाण आहे. माय बाप तरी सर्पिनी की बोका त्यांच्या संगे सुखा न पविजे बाळ. आजपर्यंत आपण सर्वांनी प्रपंच केलंय, पण प्रपंचामध्ये सुखाची अनुभूती आली का आपल्याला? तरी सुद्धा आपण मुलग्याच्या लग्नाच्या पत्रिका छापतोच की नाही? फार मोठ्या प्रमाणामध्ये लग्न करतोच की नाही? म्हणजे आपल्याला जे दुःख प्राप्त झालेलं आहे हा अनुभव असताना देखील आपण त्याला प्रपंचाच्या त्या खाईमध्ये काय करतो? लोटतो की नाही? लोटतो. याच्यामध्ये हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिका चारतीही तुकोबराने वर्णन केलेले आहे. तर याच्यामध्ये हिताचं ज्ञान हे फक्त कोणाला आहे? शास्त्र संत. संत सांगतात परमात्मा अशा प्रकारे शास्त्र संस्काराशिवाय आपल्याला हिताचं ज्ञान होत नाहीये. आणि प्रारब्धवशामध्ये प्रारब्ध ही ज्ञानाची आई आहे. परमार्थामध्ये प्रारब्धाची अनुकूलता असावी लागते महाराज. काही काही मंडळी अशी जन्माला आली अहं मनोरभवम विश्वश्च. वामनदेव पंडिताचं चरित्र असं आलेलं आहे की जन्मताच अशा प्रकारे त्यांना ब्रह्मज्ञान झालेलं आहे. प्रारब्धाची अनुकूल. पूर्वाभ्यासेन कौंतेय ह्रियते ह्यवशोऽपि सः. भगवान परमात्मा सांगतात मागचं प्रारब्ध अनुकूल असावं लागतं. प्रल्हादाला कितव्या वर्षी ब्रह्मज्ञान झालं? 8व्या वर्षी प्रल्हादाला ब्रह्मज्ञान झालेले. कौमारे आचरित प्राज्ञ धर्मान् भागवतान् इह. कितव्या वर्षी? आपल्याला 8वरती पूजा आलं तरी ब्रह्मज्ञान कशा बरोबर खायचं? पण याच्यासाठी प्रारब्धाची अनुकूलता असावी लागते. ज्याच्या जीवनामध्ये अशी प्रारब्धाची अनुकूलता आली आणि त्याला खऱ्या अर्थाने तो जागा झालेला जागा. सावध झालो सावध झालो सावध झालो सावध झालो हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा. सावध झालो सावध झालो हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा हरी चालो जागरणा.
सावध झालो. जगामध्ये जागे कोण आहेत हा विचार करताना भगवद्गीताकारने फार गोड विचार केलेला आहे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती संयमी सा निशा पश्यतो मुनी. जिथं माणसं झोपलेली आहेत ना तिथे संत जागे आहेत, आणि जिथे आपण जागे आहोत तिथे संत झोपलेले आहेत. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आपण निद्रित आहोत, ते मात्र कसे आहेत? जागे आहेत. मुळामध्ये जागं असणं आणि झोपी जाणं हे कळलं पाहिजे. अविद्येची आणि विश्वस्वप्नाचा हा धंदा घोरीत होता प्रबुद्धा अनादि जो. फक्त डोळे लावून झोपणं म्हणजे झोप नव्हे. डोळे उघडे ठेवून सुद्धा आपण कसे आहोत स्वरूपाची अनुभूती नसेल तर आपण सुद्धा काय झोपलेलेच आहोत ना. कुठे झोपलेलो आहोत? स्वरूपाच्या ठिकाणी. आपल्याला काय झोप आहे. कंबर बांधून कीर्तन जरी सांगत असलं तरी तो जागा आहे की झोपलेला आहे शंका आहे. विठ्ठलो विठ्ठल असं सांगण्याचा मुद्दा असा आहे, जागं झालं पाहिजे. जागं करणारे कोण आहेत? मुळामध्ये कर्तव्याची जागृती आहे आणि स्वरूपाची जागृती आहे. आता सगळे साधक मंडळी तिथे चिंतन करणारे, त्याच्यामुळे म्हटलं आपण जरासं हा अभंग सगळेच बरेच निवडतात, पण ते जर वेगळ्या धाटीवर चिंतन करूया म्हणून अभंग घेतलं. विठ्ठलो विठ्ठल. सुरुवातीला प्रकर्षाने जाणीव झाली असेल टाळकऱ्यांना की म्हणजे हा ऐकण्यातच आहे किंवा तसा अभंग आहे, पण नाहीये, पार्श्वभूमी अशी नसते. मी गुरुवार भोलेबाबांचं चिंतन या अभंगावरती ऐकलं होतं, तेव्हा लक्षात आलं की आपण एखाद्या अभंगाकडे नजर टाकत असताना पाहतो की ठीक आहे साधारणपणे चिंतन आहे, पण तेव्हा जेव्हा अशी मोठी माणसं एका अभंगावर बोलतात ना एखाद्या, त्यावेळेस कळतं की किती खोलवर त्या अभंगामध्ये काय चिंतन दडलेलं आहे. जागा असणं, कर्तव्याची जागृती आणि स्वरूपाची जागृती, दोन प्रकारची जागृती येतात. किमान पक्षी आपण कर्तव्याच्या ठिकाणी तरी जागृत असलं पाहिजे. काय कर्तव्य आहे? अर्जुन हा किंग कर्तव्य मूढ झाल्यामुळेच देवाने अर्जुनाला काय केलं? कर्तव्यारूढ केलं. काय कर्तव्यारूढ केलं? अर्जुनाला देवाने सांगितलं कर्मण्येवा अधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भुर्मा ते संवस्त कर्मणी. हे अर्जुना, तुझा कर्मातच अधिकार आहे. बऱ्याच वेळा माणसं मुक्त स्थिती कळत नाही, परंतु सगळंच टाकून देतात. नाही चालत. न बाणता दशांगी कर्मत्यागी लंडतो, तुकोबारांची भाषा. त्याच्यामध्ये आपल्याला कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे. काय कर्तव्य आहे जीवनामध्ये? मानवी देहाचं कर्तव्य आहे. काय कर्तव्य आहे? उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य बलान् निबोधत, शास्त्र सांगतात. सोप्या भाषेत चिंतन करूया आपण. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या, सुखवी व्यथा जन्माच्या. उठा स्मरण करा पंढरीनाथा, चरणी ठेवा माथा, सुखवी व्यथा जन्माच्या. भावे चरणी ठेवा माथा,
लागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा. पंढरीनाथाचं स्मरण करणं म्हणजे कर्तव्याची काय आहे, जागृती आहे. पण असा जो जीवनामध्ये जागा झालेला आहे, ज्याच्या जीवनामध्ये भावोदय निर्माण झालेला आहे, काय करावं आपण? आपल्या कल्याणाकरता चुकवी व्यथा जन्माच्या व्यथा चुकवण्याकरिता जो कर्तव्यारूढ झालेला साधक आहे, त्या दृष्टीने तुकोबाराय बोलतात, आपुलिया हिता जो असे जाग, 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 आपुलिया हिता जो असे जाग. धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, कुणी कन्या पुत्र होती रे साथी, कुणी कन्या पुत्र होती रे साथी, कुणी कन्या पुत्र होती रे साथी. किती शब्द फार गोड वापरले महाराजांनी. पहिला शब्द वापरले आपुलिया. आपुलिया म्हणजे संत वाङ्मयामध्ये जिथं जिथं आपण शब्द आलेला आहे तो आत्मवाचक आलेला आहे. कुटुंबाचं हित वेगळं, देशाचं हित वेगळं, गावाचं हित वेगळं, स्वहित स्वतःचं हित ज्याच्यामध्ये आपुलं हित म्हणतात. आपुलिया आत्मवाचक शब्द आहे. आपल्या आत्महिताच्या ठिकाणी अशा प्रकारे जो जागा आहे तो कशा रीतीने जागा असतो. उपनिषदामध्ये एक सुंदर कथा आलेली आहे, ईशावास्य उपनिषदामध्ये. आणि त्या नचिकेताचा आणि यमाचा संवाद आहे. यमाचा आणि नचिकेताचा संवाद आहे. नचिकेताच्या बापाने यज्ञ केला की ज्या यज्ञामध्ये अनेक गायी अशा प्रकारे ब्राह्मणांना दान दिल्या. पण ज्या गायी दान दिल्या ना त्या गायी कशा होत्या, जगधा तृणा वर्णन केलेले, ज्या धड चारा खाऊ शकत नव्हत्या, पाणी पिऊ शकत नव्हत्या, मग त्या दूध देत असाव्यात का? नाही. भाकड गायी होत्या. अशा सहस्त्र गायी त्याने काय दिल्या, दान दिल्या. शक्यतो न चालणाऱ्या खोट्या नोटाच कुठे असतात, दानपेटीमध्ये असतात. त्याने काय केलं, अशा गायी दिल्या. पण ते वडिलांची काय चूक होते मुलग्याच्या लक्षात आलं आणि मुलग्याने विरोध केला. म्हणले बाबा ह्या चांगल्या गायी ठेवल्या आणि तुम्ही काय केले, म्हणले भाकड गायी दान दिल्या, म्हणले असं दान द्यायचं असतं का? एकदा ऐकून घेतलं, दोनदा, पण पुन्हा पुन्हा वारंवार तो सांगू लागला, म्हणले हे मला पसंत नाही, मला कोणाला दान देता सांगा. म्हणले मी तुमचंच काय संपत्ती आहे, पुत्रसंतती संपत्तीच आहे ना, लहान आहे याला काय कळतं म्हणून तो त्याचे वडील काय थोडे थांबले. पण वारंवार तोच प्रश्न करीत असल्यामुळे वडिलांना राग आला आणि त्यांनी सांगितलं जा तुला मृत्यूला दान दिलं जा म्हणे. पडत्या फळाची आज्ञा जशाला म्हणतात ना, जशी मृत्यूला दान दिलं म्हणल्याबरोबर त्याने सरळ यमलोक गाठला. कुणी? नचिकेता. यमाच्या दरबारामध्ये नचिकेत गेलेला आहे. 3 दिवस उपवास पडला महाराज, कारण का मुख्यमंत्री महोदय जागेवरती नव्हते. मंत्रालयात गेले पण मुख्यमंत्रीच नव्हते ज्यांची भेट घ्यायची, यमराजच नव्हते. 3 दिवस थांबले.
यमराज परत आल्यानंतर यमराजांनी चौकशी केली, म्हणले गृहस्थ कोण आहेत? तर आपल्या दारामध्ये अतिथी आलेले आहे, 3 दिवसापासून अन्नही नाही पाणी नाही आहे, आपल्या दारामध्ये तिष्ठत उभा आहे. हे ऐकल्यानंतर म्हणले अतिथीचा फार घोर अशा प्रकारचा हा अपमान आहे. म्हणले अतिथीची सेवा आपल्याकडून अतिथ अभ्यागत आपल्याकडून घडलं पाहिजे. त्या यमराजाने प्रसन्न होऊन अशा प्रकारे 3 वर सांगितले, तुला काय पाहिजे? वर म्हणली 3 वर दिली. पहिल्या वरामध्ये त्यांनी मागून घेतलं की म्हणले माझ्या बापाच्या मनातील राग गेला पाहिजे, क्रोध गेला पाहिजे. दुसरी गोष्ट, मी मुलगा म्हणून माझ्या बापाने स्वीकार केला पाहिजे. समजा मागच्या वर्षी कोण तुमचे वडील भाऊ कोण जर गेले आणि चालू वर्षी जर ज्या दिवशी पुण्यतिथी त्या दिवशी जर हजर झाले तर तुम्ही घरात घेणार का त्यांना? स्वीकारणार का हो? बोला ना. काय म्हणा तुम्ही? आपला भाऊ गेला पण भूत झाला म्हणणार की नाही? त्यांनी सांगितलं, म्हणले काय केलं पाहिजे? माझ्या वडिलांनी स्वीकार केलं पाहिजे, पुत्रवत अशा प्रकारे स्वीकार केला पाहिजे. दुसरा वर मागितला, म्हणले मृत्यूच्या पश्चात अशा प्रकारे जे काही पापी जीव असतात त्यांच्या बाबतीमध्ये कशी नरक यातना, कशी यमदंडाच्या वरती वसादी करून त्या यमलोक नगरीचीच काय करायचे, थोडीशी शहानिशा करायचे, निरीक्षण करायचे, पाहायचे म्हणून विचार ठरवला. तिसरा वर मागत असताना मात्र यमराजाने काय केलं? थांबवलं. तिसरा वर मागितला, यमराज ही ब्रह्मज्ञानी देवता आहे बरं का, लक्षात ठेवा. कारण का एवढ्या सगळ्यांची प्राणहरण केल्यानंतर यमराजाला कोणत्याही प्रकारचं पाप लागत नाही. त्याच्यामुळे यमराज ही ब्रह्मज्ञानी देवता असल्यामुळे यमराजाला प्रश्न केला, म्हणले मला ब्रह्मज्ञान सांगा. तिसरा वर मागितला, ब्रह्मज्ञान सांगा. मला ती ओवी आठवत नाही. तया करणे आतू घडे त्रैलोक्याचा घातू, परी तेने केले मातू बोलू नये. बरोबर बोलतात. ब्रह्मवेत्ता पुरुषाकडून अशा प्रकारे जगाचा घात जरी झाला तरी सुद्धा त्याने हे केलं असं म्हणता येत नाही. का? अहम कर्तृत्व नसतं आणि अहम ज्ञातृत्व नसतं त्याच्या ठिकाणी. त्याच्यामध्ये त्या यमराजाला प्रश्न केला, ब्रह्मज्ञान सांगा. त्यांनी सांगितलं, म्हणजे तुला पृथ्वी तलावरती सम्राट राजा बनवतो. 4 पायाचे 2 पायाचे घोडे, हत्ती, पलंग, सुपत्ती सगळं काय असेल ते सगळं देतो. सुंदर सुंदर असं सुंदर शरीर देतो, सगळ्या गोष्टी देतो. म्हणले सार्वभौम राजा करतो. पण ब्रह्मज्ञानासंबंधी प्रश्न करू नको म्हणे. कोण म्हणतात? यमराज. पण त्या नचिकेताने मात्र सांगितलं, म्हणले बाकीचं काही नको, मला काय पाहिजे? ब्रह्मज्ञानच पाहिजे. त्यांनी सांगितलं, तुम्ही जेवढे भोग माझ्या समोर उपस्थित करताय ते कशा आहेत? सर्वेंद्रियाणाम जरयन्ति तेजः कटोपनिषदाम. हे सगळे भोग अशा प्रकारे काय करणार आहेत? इंद्रियांचं तेज हरण करणारे असल्यामुळे मला या भोगांची अपेक्षा नाहीये. मला अपेक्षित काय आहे? ब्रह्मज्ञानच अपेक्षित आहे. आणि त्या संबंधीच प्रश्न केलेला आहे, वर मागितलेला आहे. या अर्थाने आपण चिंतन इथे असं करू शकतो, आपुलिया हिता जो असे जागता. अशी काही बरीच माणसं जन्माला येतात का हो? नाही. परमार्थ करणाऱ्यांमध्ये कोट्यावधी लोक परमार्थ करतात, पण फलप्राप्तीपर्यंत पोहोचणारे किती आहेत? विरळा पावी विरळा पावी विरळा पावी विरळा पावी. अवघड गोवे शेवटीचे, अवघड गोवे शेवटीचे. विरळा पावे विरळा पावे
मातीचे अवघड गोवेचे मातीचे विरळा पावी विरळा पावी अस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी रिपायला पावे एखादाच. इथं ज्ञानोबारायांनी संख्या दिली कोटीची आणि भगवान परमात्मा सांगतात हजारोची संख्या. एवढी मंडळी परमार्थ साधना जरी करीत असली तरी सुद्धा प्राप्तीपर्यंत पोहोचणारा विपाईला एखादाच. आणि त्याच्याच करता जगद्गुरु तुकोबाराय बोलतात धन्य माता पिता तयाचिया. कोण? जो आत्महिताच्या ठिकाणी अशा प्रकारे जागा आहे, त्याची आई असेल, त्याचे वडील असतील, कोणाच्याही पोटी अशा प्रकारे संतती जन्माला येत नाही. महाराज लक्षात ठेवा. रामायणातला एक प्रसंग आहे. लक्ष्मणजींना विचारलं, सीतामाईंच्या बाबतीमध्ये विचारल्यानंतर लक्ष्मणजींनी सांगितलं, रामचंद्र प्रभूंनी प्रश्न केलेला आहे, हे लक्ष्मणा, हे म्हणले पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणांच यौवनम कस्याम नोच्छलते मनः. सांग म्हणले, सुंदर असं फूल पाहिलेलं आहे, सुंदर असं फल पाहिलेलं आहे, सुंदर अशी स्त्री पाहिलेली आहे, कोणाचं मन विचलित होत नाही, सांग म्हणे. तेव्हा लक्ष्मणजीने उत्तर दिलेले, माता यस्य पतिव्रता पिता यस्य सुचिरव्रता तस्याम नोच्छलते मनः. ज्याची आई पतिव्रता आहे, ज्याचे पितृचरण शुचिरभूत आहेत आणि अशा दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेली संतती, त्याचं मन विचलित होऊ शकत नाही. आत्महिताच्या ठिकाणी जागा असणारा जो साधक आहे, हा जन्माला येण्याकरता देखील त्याचे आई वडील देखील काय कशा असले पाहिजेत, अत्यंत शुचिरभूत असले पाहिजेत. जाणावी ती सार नाही तरी दगा फार. एका ऋषीमुनीने आपल्या मुलग्याला शिकवण्याकरता आश्रमामध्ये ठेवले, ऋषीमुनी जवळ ठेवलं. 25 वर्षापर्यंत मुलगा राहिलेला आहे आणि घरी आल्यानंतर मुलग्याला विचारलं, सांग म्हणले जगामध्ये अशी कोणती वस्तू आहे की जी वस्तू जाणल्यानंतर अन्य काही जाणण्याची गरज नाही. एकम विज्ञातम सर्व विज्ञातम भवती. एक जाणल्यानंतर बाकीचं काही जाणण्याची गरज नाही. त्यांनी सांगितलं, आमच्या शिक्षकांनी हे पाठामध्ये काही घेतलेलं नाही. एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला येत नसेल तर काय सांगायचं, हा आरोप पुढे करायचा शिक्षक. शाळेमध्ये अभ्यासक्रमातच नाहीये किंवा आम्हाला अजून ते शिकवलेलं नाहीये. पुन्हा अशा प्रकारे परत पाठवलं अभ्यासक्रमाकरता आणि परत आल्यानंतर विचारलं, सांग म्हणले अशी कोणती वस्तू आहे. एक परमतत्व जाणल्यानंतर बाकीचं काही जाणायची गरज नाही. अशा तत्वाला जी मंडळी जाणण्याकरता उद्युक्त झालेले आहेत, प्रवृत्त झालेले आहेत, अशा साधकांकरता गौरवोद्गार काढणारा हा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपुलिया हिता आत्महिता जो असे जागता. आपण त्या नचिकेताचा विचार करून आलो कठोपनिषदातील, की ज्याच्या जीवनामध्ये सगळं ऐश्वर्य ही प्रलोभन समोर दिली तरी सुद्धा त्याचं मन आकर्षित झालेलं नाही. एक परमतत्वाला जाणण्याच्या उद्देशाने त्यांनी काय सांगितलं, याची मला गरज नाही. हे सगळे इंद्रियाचं तेज हरण करणारे विषय असल्यामुळे याची मला आवश्यकता नाहीये, मला ब्रह्मज्ञानच अपेक्षित आहे. अशा प्रकारे तो कर्तव्यारूढ झालेला साधक आहे आणि त्या साधकाने सांगितलं, मला ब्रह्मज्ञानच अपेक्षित आहे.
आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. अशा महापुरुषाच्या पोटी जन्माला आलेली जी संतती असते ती कशी असते पवित्र. कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन. महाराज एवढा अधिकार असतो या मंडळींचा की त्यांच्या जन्माला येण्याने कुल पवित्र होतं. कुल पवित्र होतं नवल नाहीये. वसुंधरा पुण्यवती च तेन. ही वसुंधरा नाम पृथ्वी सुद्धा त्यांच्या अस्तित्वाने त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत होते. एवढा अधिकार कोणाचा आहे? त्याचा आहे. आश्चर्यो वक्ता कुशलस्य लब्ध्वा. महाभारतकारांनी वर्णन केलेले ब्रह्मज्ञानाची चर्चा करणारा वक्ता आश्चर्य आहे आणि ब्रह्मज्ञानाची चर्चा ऐकणारा श्रोता देखील आश्चर्य. विठ्ठलो अशी चर्चा ऐकणारा सुद्धा काय आहे? दुर्लभ, आश्चर्य. अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबारे सांगतात, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. अग्रक्रम दिलाय तो मातेला. वैदिक धर्मामध्ये नमस्कार करत असताना किंवा प्राधान्य देत असताना वेदाने सुद्धा प्राधान्य कोणाला दिलेले अगोदर? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, कुलदेवो भव. हे सगळं शास्त्र सांगतं महाराज. संन्याशाला देवाला सुद्धा घाबरायची गरज नाही. पण त्या संन्याशाला देव कोण आहे? आई देव आहे. शंकराचार्यांचा एक श्लोक आहे, कुपुत्रो जायते क्वचित कुमाता न भवती. एखाद्या वेळेस वाईट मुलगा जन्माला येईल परंतु वाईट आई जन्माला येत नाही. म्हणून त्याच्याकरता वर्णन केलेलं आहे की ज्या मातेच्या पोटी अशा प्रकारे अशी संतती जन्माला येते. गौरोद्गार काढताना तो बरं पहिल्यांदा क्रमशः अशा प्रकारे गौरोद्गार कोणाविषयी काढतात? माता. मूर्ख मुलगा जर जन्माला आला तर आईचा दोष आहे सांगितले. त्याच्याकरता आपल्या धर्मशास्त्रामध्ये जमीन चांगली पाहिजे. काय पाहिजे? जमीन चांगली पाहिजे. त्याच्यामध्ये आईच्या पुण्याईने अशा प्रकारे त्या सुशीलतेने अशी मंडळी जन्माला येतात. म्हणून तर ज्ञानोबारांच्या विषयी बोलत असताना नामदेव महाराजांनी किती सुंदर उद्गार काढले. धन्य जयाची खुशी ज्ञानदेव जन्मले, धन्य माता पिता तयाचिया. ज्ञानोबाऱ्यासारखे महापुरुष जन्माला येण्याकरता लग्न झाल्यानंतर संतती होण्याच्या अगोदर संन्यास घ्यावा अशी वृत्ती, या संन्यस्त वृत्तीतून जन्माला आले ज्ञानोबाऱ्या भावंड. काय असतील अधिकार असेल? आपली नातवंड लग्न होऊन गेली तरी सुद्धा, नाती लग्न होऊन गेल्या तरी सुद्धा आपल्याला प्रपंच सोडावा वाटत नाही. कधी संन्यास घ्यावा वाटला? अपत्य प्राप्तीनंतर नव्हे. विठ्ठलपंतांना कधी मुलं झाली? संन्यास घेतला अगोदर आणि पुन्हा अशा प्रकारे सांगितलं, तुम्ही म्हणले ग्रहस्थ स्वीकारा म्हणले, गुरुवारांची आज्ञा आले पुन्हा. माझा बोलण्याचा मुद्दा एवढाच आहे की शुचिरभूतपणा केवढा आहे. धन्य माता पिता तयाचिया. कोणाला धन्यता दिलेली हो? आई वडिलांना तर धन्यता दिलेली आहे. काय व्यवहारामध्ये तुकोबारांच्या वचनाच्या आधारेच मी बोलतोय, लक्षात घ्या. 10वीच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाने जर आला तर जास्तीत जास्त चर्चा मुलग्याची होत नाही. कोणाची चर्चा होते? हे कोणाचं लेकरू आहे. आजही अशी शिष्ट परंपरा आहे. पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाई वर्णन केलेले.
धन्यता जीवनामध्ये. आणि एखाद्या मुलाने जर असा बॉम्बस्फोट केला, काही चोरी केली, एखाद्या बँकेवर दरोडा घातला, तरी सुद्धा चर्चा कोणाची होती? मुलग्याची होत नाही. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे आपण चिंतन पाहतोय. धन्य माता पिता तयाचिया. आणि यांच्या पोटी जन्माला आलेली जी संतती आहे ती कशी असते? अभंगाचं दुसरं चरण. कन्या पुत्र होती देवाची, सात्विक शब्दाची व्याख्या करत असताना आपण कशी करतो बरं? शाकाहारी अशा प्रकारे काही भाजीपाला आधी करून खातो, याला आपण काय म्हणतो? सात्विक म्हणतो. न पाहावी ती दिठीची गाडी, नायकावी ते कानाची गाडी. ज्ञानोबांनी वर्णन केले, जे ऐकायचं नाहीये ते ऐकणारच नाही, जे पाहायचं नाही ते पाहणारच नाही, जिथं जायचं नाही तिथे जाणारच नाहीये. सात्विकता. कोल्हापूरमध्ये घडलेला प्रसंग सांगतो. माझे मित्राचे पाहुणे आहेत ते, तुम्हाला माहिती आहे, राजू हातकर म्हणून काकांच्यावर चिंतनाला असतात ते मंडळी. अध्यात्मामध्ये चांगला तरबेज मनुष्य आहे. त्यांच्या पाहुण्यातले साधारण 4थीला असणारी मुलगी आहे. डॉक्टरनी सांगितलं, म्हटले तुला थोडंसं काय करावं लागेल, हा भाजीपाला आहे ठीकच आहे, पण तुला जगायचं असेल मांसाहार आधी करून अभक्ष्य करावं लागेल. तिने सांगितलं, डॉक्टर साहेब ती मेली तरी चालेल, परंतु अभक्ष्य करणार नाही. याला म्हणायची सात्विकता. मागील वर्षी एक मुलगा ऑलिम्पिक मध्ये गेला आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्या कोचने सांगितलं, तुला जर याच्यामध्ये भाग घ्यायचा असेल तर तुला काय करावं लागणार आहे? अशा प्रकारे भक्षण करावं लागणार आहे. त्या मुलाने काय निर्णय घेतला? ऑलिम्पिक मधून मुलगा परत आला, परंतु त्यांनी भक्षण केलेलं नाही. जे ही सात्विकता त्या अंतःकरणामध्ये इतकी दृढ झालेली आहे. महाराज, ऑलिम्पिक मध्ये जाणं म्हणजे काही इतकं सोपं नव्हे. कंबर बांधणं इतकं तर अजिबातच सोपं नाही. विठ्ठल विठ्ठल. मी कशा करता सांगतोय? सात्विकता सांगतोय. सात्विकता. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. इथे सुद्धा क्रम देत असताना सांगितले कन्या. आता कन्या कोणाला म्हणायचंय? जी पद येतात, ज्या चरणामध्ये उत्तरार्ध असेल ती संगती लावत आपल्याला चिंतन करायचंय, करावं लागतं. तर धुंडा महाराज सांगायचे म्हणे, अभंगामध्ये जे आहे ते कीर्तनकार सांगत नाही म्हणले, त्याच्या आत काय ते सांगतो म्हणे. विठ्ठल विठ्ठल. अष्टवर्षात भवित कन्या. कन्या कोणाला म्हणायचे? जिचं 8 वर्ष, वयोवर्ष किती आहे? 8 आहे. कन्यादान. कन्या सासुरासी जाई. आता 21, 22, 25, 30च्या पण पुढे गेल्या मुली. आता हे कन्यादान ठरतं का? नाही. कन्यादाना करता वय किती सांगितले शास्त्राने? 8 वर्षाचं वय सांगितलं. आणि अशी जी कन्या आहे ती कशी पाहिजे? मुक्ताबाई असेल, जनाबाई असेल, आपल्या भागीरथी आईसाहेब असतील तुकोबाऱ्यांच्या,
एवढा अधिकार संपन्न असणाऱ्या ज्या मुली आहेत, अशा प्रकारे ज्या या कुळामध्ये अशी सात्विक मंडळी जन्माला येतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र, तू नाम त्रायते नरकात इति पुत्र. हा पुत्रावरती फार मोठी जबाबदारी आहे. पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया, भगवान परमात्मा सांगतात. याच्या पापाचरणामुळे आपले पितर स्वर्गामध्ये जरी असले तरी ते नरकामध्ये येऊन पडतात. एवढा दुराचारी असतो माणूस. त्याला पुत्र म्हणता येत नाही. सरळ सरळ म्हणावं, मुलगा म्हणावं, अपत्य म्हणावं. काही काही माणसं चिरंजीव लावतात. किमान त्या शब्दाला शोभून तरी आपलं जीवन असावं. पुत्र याच्यामध्ये महाराजांनी वर्णन केलेलं आहे. आहा कटा त्याची करीती पितूर, वंशी दुराचार पुत्र झाला. त्याचे पितर सुद्धा कपाळ मुख शोधतो. महाराज कपाळाला हात लावतात. मुले काय वंशामध्ये जन्माला आला, आम्ही स्वर्गामध्ये होतो, याच्या पापकर्मा आणि कुठं आलो, नरकात आलो. ज्याच्या ठिकाणी पिंड आणि उदक क्रिया आदी ह्या सगळ्या गोष्टी जो करतो, ज्याच्या ठिकाणी अशा प्रकारे कर्तव्याची जाणीव आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. अशी सात्विक मंडळी ज्या घराण्यामध्ये जन्माला येतात, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात तयाचा हरीख वाटी देवा विठोबार खुमारी, विठोबार खुमारी, जय जय गोपाल कुमार, 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 कुंडली गवरदे हरिचल ज्ञानदेव जो असे जागता
पुढी कन्या पुत्र होती जी, सात्विक तयाचा हरिख वाटी देवा. एखाद्या कुळामध्ये सात्विक मुलं जन्माला येण्याचा आणि भगवंताला आनंद होण्याचा काय कार्यकारण संबंध आहे, अशी शंका आपण उद्धृत केलेली आहे. त्याचं कारण असं आहे, ह्या सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेस असंख्य शरीर भगवंताने निर्माण केली, पण भगवंताला या असंख्य जीवांना पाहून आनंद झाला नाही. सृष्टवा भागवतामध्ये फार गोड चिंतन आलेले, एकी केली उचरी, एकी केली केचरी आदी करून असे काही सरपटणारे अंडज, जारज, स्वेदज, बुद्धीज अशा प्रकारे अशा अनेक असंख्य योनीमध्ये असंख्य जीव जन्माला आले, पण ब्रह्मज्ञानाचा अधिकारी याच्यात कोणी दिसत नाही. जो पुन्हा परत माझ्याकडे येईल, मला जाणेल असा दिसत नाहीये. त्यावेळेस भगवंताने बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातली पाहिजे. त्याने मानवी देह पाहिल्यानंतर भगवंताला आनंद झाला की हा ब्रह्मज्ञानाचा काय आहे पात्र आहे. याच्यामध्ये अशी मंडळी साधना करत असताना सात्विक अशी मंडळी जन्माला आली पाहिल्यानंतर देवाला सुद्धा आनंद होतो की हा मार्गस्थ झालेला आहे. काय कशा पद्धतीनं, गीता भागवत करीती श्रवण. गीता ग्रंथ नुसती गीता 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 जरी म्हणलं तरी पुन्हा पुनरावृत्ती नाही. गीता 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 वाची जी म्हणती नाही पुनरावृत्ती. सर्व उपनिषद गाव दुग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भुक्ता तुग्धम गीतामृतम मत शास्त्र आहे. आणि हे असं आहे, ज्ञानोबाने वर्णन केलेले. हे काही सामान्य अक्षर नाही गीतेचे महाराज. ज्ञानोबाने वर्णन केलेलं आहे, गीतेतला एक शब्दाचा जरी उच्चार आपण केला तर आपल्याला 100 अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. एवढं सामर्थ्य त्या शब्दांमध्ये. साचची बोलाची नवी शास्त्र, संसार जिनेती शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी. सामान्य नाही शब्द आहे, आत्मानुभूती आणून देणारे हे शब्द आहेत, सामान्य नाहीये. म्हणून अशा गीता ग्रंथाचं जी मंडळी काय करतात, वाचन करतात. जर आपल्याला संहिता येत नसेल, आता ज्ञानेश्वरी पारायण होतात परिसरामध्ये इकडं तिकडं, पण खऱ्या अर्थाने खरंच किती जणांना गीता अचूक वाचता येते. माझं काही स्पष्ट मत आहे बरं का, लक्षात ठेवा. आपल्याला जर स्पष्ट त्या गीतेची संहिता जर आपण घेतली असेल तरच आपण त्याचा काय करायचा आहे, उच्चार करायचा, नाहीतर दोष लागतो. संहिता घेतल्याशिवाय तुम्हाला श्लोकाचा उच्चार करता येणार नाही, आणि जर चुकीचा उच्चार केला दोष लागतो. बरेच मंडळी पाहतो व्यासपीठ चालू होतात, ठीक आहे, न करण्या, पण काही मंडळी काही भागामध्ये मी असं पाहिले महाराज, जर आपल्याला त्या श्लोकाचा उच्चार जमत नसेल तर ती मंडळी काय करतात, श्री तुकोबार आहे, श्री ज्ञानोबार आहे म्हणतात आणि पुढील ओव्या काय करायला वाचायला सुरुवात करतात. माझा सांगण्याचा मुद्दा हा आहे की गीता हा ग्रंथ कसा आहे, सर्व उपनिषदाचं सार आहे. सार कुठे, गीता ग्रंथ. आणि अशा ग्रंथाचं जे गीता भागवत करीती श्रवण, श्रवण म्हणलेलं बरं का, ऐकणं ऐकणं ऐकावे. आता गीता परिवाराने फार सुंदर व्यवस्था केली, ऑनलाईन त्याचे क्लासेस चालू आहेत. तुम्ही घर बसल्या गीता वाचायला शिकवू शकताय. आपल्या अयोध्येमधील राम मंदिराचे जे कोषाध्यक्ष आहेत गोविंद गिरीजी महाराज, त्यांचा गीता परिवार फार मोठा परिवार आहे. तो इचलकरंजीचा एक मुलगा मला कीर्तनामध्ये भेटायला आला, त्यावेळेस मी पाहिलं त्याची पूर्ण संहिता झाली. मुलगा आहे फक्त 4थीला, पूर्ण स्पष्ट म्हणतो मला, अगदी स्पष्ट त्याचे उच्चार आहेत. माझा सांगण्याचा मुद्दा असा आहे की गीता ग्रंथाचं श्रवण करणं, गीता भागवत. अर्जुनाला मोह आणि त्या मोहातून मुक्त करण्याकरता जी गायली तिचं नाव काय आहे, गीता. अर्जुनेन निमित्तम गीयते, जी गायली तिचं नाव काय आहे,
गीता. आणि उद्धवाला मुक्त करण्याकरता जे सांगितलं त्याचं नाव आहे भागवत. अशा प्रकारे या गीता आणि भागवत ग्रंथाचं जी मंडळी श्रवण करतात आणि त्याचबरोबर त्यांनी जोड दिलेली ती नामस्मरणाची अखंड चिंतन विठोबाचे. शास्त्र संस्कार झाल्याशिवाय नामावरती प्रेम जडत नाही माणूस. पंचदशीमध्ये एक श्लोक आलेले फार गोड आहे. विचारा जायते बोधा अनिच्छायम न निवर्तेत स्वत्पत्ती मात्रात संसारे दहत्य अखिल सत्यताम. विचाराने बोध निर्माण होतो. बोध निर्माण झाल्यानंतर आपल्याला काय होतं, जगताविषयी आपल्याला सत्यत्व बुद्धी असेल तर ती काय होते, निघून जाते. दहत्य अखिल सत्यताम, मिथ्यात्व बुद्धी निर्माण होते ज्या विचाराने. ते विचार आपण काय केले पाहिजे, श्रवण केल्यानंतर आपल्याला नामस्मरणाच्या ठिकाणी जोपर्यंत आपल्याला भगवंताविषयी महत्व बुद्धी निर्माण होत नाही तोपर्यंत आपली नामस्मरणाकडे रुची निर्माण होऊ शकत नाही. भगवंताची कथा, कीर्तन, प्रवचन हे भगवंतामध्ये महत्व बुद्धी निर्माण करत असतं. म्हणून कथेला आपण काय करावं, उपस्थित राहावं. भगवंताचं महत्व कळाल्याशिवाय आपल्याला नामस्मरण करावं अशी बुद्धी निर्माण होऊ शकत नाही. मग त्याच्याकरता अखंड चिंतन विठोबाचे, चिंतन शब्द वापरलेला बरं का, अखंड चिंतन विठोबाचे. आणि अशी मंडळी ज्या घराण्यामध्ये जन्माला आलेली आहे, सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली आहेत, तुकोबारे स्पष्टपणे सांगतात त्यांची सेवा मला घडावी. आणि जर घडली, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा. तरी माझ्या दैवा पार नाही, तरी माझ्या दैवा पार नाही. पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक, पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. याही अभंगामध्ये अंतिम चरणाचा विचार करत असताना अशी शंका निर्माण होऊ शकते. काय शंका? ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्या साधकाच्या सेवेची अपेक्षा करतात त्या साधकाचा अधिकार काय आहे, एक प्रश्न. आणि सेवा करण्याकरता जी मंडळी अपेक्षा करतात त्यांचा अधिकार काय आहे, कुणी कोणाची सेवा करावी. तुकोबारांनी सेवेची अपेक्षा करावी कोणाच्या, जी सात्विक मंडळी आहे, जी कर्तव्यनिष्ठ झालेली आहेत, स्वरूपनिष्ठ नव्हे. मी आपण सुरुवातीला चिंतन पाहून गेलो, कर्तव्याची जागृती आणि स्वरूपाची जागृती. आपला बराचसा परामर्श आपण अभंगावरती येण्या अगोदर बराचसा विचार पार्श्वभूमी झालेली आहे त्याच्यावरती. आता पुढची फक्त आपण संगती लावत गेलो. महाराज थोडीशी उशीर आल्यामुळे ते बराचसा भाग आपला चिंतनाचा तो सुरुवातीला ओ विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्ही पुढे बसला असता तर मला आणखीन चांगलं सुचलं असतं. असो, कसं आहे, ज्ञानोबांनी वर्णन केलेलं आहे, अधिकारी श्रोता जर पुढे असेल, वक्त्या रूपातली श्रोते जर पुढे असतील तर त्याला व्याख्यान शोधावं लागत नाही, आपसुकच त्याला काय होतं, सुचत जातं माणूस. असो, आपल्याला वेळेत थांबायचे. गुरुजींनी सांगितलं
कीर्तनाला श्रवणाला येणारा वर्ग आहेच, पण त्याच्याबरोबर त्या निमित्ताने ससने भोजनाला सुद्धा येणारा वर्ग आहे. त्याच्यामुळे त्यांचाही विचार कुठेतरी आपल्यामध्ये झाला पाहिजे. आपण आदराने त्यांना निमंत्रित केलेले भोजनासाठी. मुळामध्ये शास्त्र सांगतं की आपल्या पितृचरणाच्या पुण्यस्मरणामध्ये भूरी भोजनात प्रचंड विपुल अशा प्रकारचं अन्नदान करावं शास्त्र विधान करतं. अन्नदान करावं, हरिकथा करावी, ते सगळं नियोजन गुरुजी इथे करतात. असो, मी फक्त शेवटच्या चरणाची संगती आपल्यासमोर मांडणार आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कोणाची सेवा? त्यांची. कोणाची? कोळी कन्या पुत्र होतीची सात्विक, किंवा आपुलिया हिता जो असे जागता, किंवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, त्यांची सेवा. आणि सेवेची अपेक्षा करणारे कोण आहेत? चौवेदाचे केलेसे विवरण अर्थही गहन करून या. एवढा अधिकार ज्यांचा आहे. 3 जगद्गुरु आहेत. कृष्णम वंदे जगद्गुरुम, पुन्हा जगद्गुरु शंकराचार्य, आणि तिसरे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळांचा येथून या. त्या जगद्गुरूंनी अपेक्षा करावी कोणाची? सेवेची. सात्विक. त्याचा कार्यकारण संबंध असा आहे, मुळामध्ये संत येतात भगवन नाम प्रतिष्ठित करण्याकरिता किंवा भगवत भक्तीचा प्रचार प्रसार करण्याकरता येतात, आणि तो हेतू साध्य होताना पाहिल्यानंतर त्यांना आनंद होतो, आणि त्या आनंदापोटी हे केलेलं विधान आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. असं प्रमाण सांगायचं म्हटलं तर एकंदर शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे तुका नामाचा मी धारक. दिवसभर फिरल्यानंतर एक जरी गिरायक भेटलं तरी त्या गिरायकाने सुद्धा काय होतं? समाधान होतं. सराब कट्ट्यावर फार गर्दी नसते, पण एक जरी गिरायक झालं तर त्याचा करोडोनं व्यवहार होतो, वार्षिक उलाढाल होते. तसं संप्रदायामध्ये माणसाची गर्दी नाहीये, नसावीच, गर्दी असावी. काय काय माणसं असंख्य गर्दी दाखवतात. गर्दी काय होते? किती लोकांना कीर्तन कळतं त्यामध्ये? प्रश्नच आहे महाराज. जर खरंच लोकांना कीर्तन कळाली असती तर नको त्या कीर्तनकाराचं फावलंच नसतं. इतकी भयानक परिस्थिती संप्रदायामध्ये आज आहे. ज्याचा हरिपाठ पाठ नाही आहे त्याच्या कीर्तनाला 50-50 हजार लोक आहेत, आणि 50-50 हजार रुपये त्याला देत आहेत. किती दुर्दैवाची आहे, किती दुर्दैवाची बाबा, लक्षात ठेवा. किमान माझं तरी प्रामाणिक मत आहे, ज्या अभंगावरती कीर्तन आपण करणार आहे तो अभंग आपल्याला स्पष्टपणाने निसंदिग्ध कळालेला असला पाहिजे. आपल्याला म्हणजे कीर्तनकाराला, श्रोत्याला नाही म्हणत मी. कोणाला कळायला पाहिजे? कीर्तन कळायला पाहिजे. अशा प्रकारे जी काही शास्त्रचिंतन करणारी मंडळी, ती मंडळी कोणाचंही श्रवण करतच नाहीत महाराज. त्याच्यामध्ये ते म्हणतात डोकं दुखवण्यापेक्षा आपलं घरी चिंतन केलेलं बरं म्हणतात माणूस. ही वस्तुस्थिती आहे महाराज, लक्षात ठेवा. इतक्या अर्थाची चिरफाड असते महाराज काय काय ठिकाणी. अपसिद्धांत अजिबात होता कामा नये. अशा पद्धतीचं काय केलं पाहिजे? बोललं पाहिजे. याची संगती मी एका मोठ्या कीर्तनकाराचं नाव मोठं बरं का मी ऐकलं, तर त्यांनी मधुरावाने ओठी तुका म्हणे वाव पोटी, या वाव शब्दाचा आणि त्या शेवटच्या चरणाचा आणि पहिल्या चरणाचा संगती उपक्रम उपसंहार लावताच नाही आला महाराज. नाव फार मोठं, तुम्ही विचारलं तर मी सांगणार नाही. विठ्ठल विठ्ठल कोणाचं उणपुरं काढावा हा हेतू नाही त्याच्या मागे. मला फक्त एवढं आहे, अभ्यासोनी प्रगटावे हा हेतू आहे त्याच्यामध्ये. तुका म्हणे मज धाडिली निरूपा मार्ग हा सोपा सुखरूप. गुरुवर्य कोरेकर बाबा एकदा पाठामध्ये, आमचा पाठ नेमका दुपारी 2 वाजता असायचा महाराज, विचारसागराचा पाठ. कधी बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर सकाळी उठलेलं असायचं, इंद्रायणीचं स्नान पहाटे 5 वाजता व्हायचं, अशी थंडी असायची, आणि दुपारी 11 वाजता मधुकरी मिळायची. तोपर्यंत भूक लागलेली असायची, आणि भूक लागल्यानंतर मग काही कुणी पाहतं का मागोपुढे? आता तुम्हाला कळेलच ते. भरपूर खाऊन घेतलेलं असायचं, आणि नेमकं थोडीशी झोप असायची, अशी तंद्री असायची, आणि पुढे आपण बसलेलं असायचो. मग त्यावेळेस ते उपादारण कारण काय, निमित्त कारण काय, माया श्वासरया स्वविषया वाचस्पती मताचं खंडन, इतका अवघड भाग आहे तो, आणि तो त्याची मांडणी चालू असायची, आणि जवळजवळ 50% विद्यार्थी झोपलेला असतो. एक दिवशी पाहिलं बरीच मंडळी झोपलेली, पण पुढे आम्ही जी काही मंडळी बसत होती, पण गोरेकर बाबा म्हणजे गोरेकर बाबा शांती ब्रह्मच आहे ते महाराज.
पूर्ण वर्ष सरत होत आलं, महाराज बोललेच नाहीत. शेवटी मात्र सांगितलं, म्हणले तुम्ही एवढी सगळी जरी झोपत असला, जे पुढे जागे येत ना त्या एकट्यासाठी मी पाठ सांगतो, म्हणले तुमच्यासाठी नाही. म्हणजे तुकोबारांना विचारलं, तुम्ही एवढा प्रसार करताय, किती जण तुमचं ऐकतात? तुकोबारा म्हणतात, फिरत असे असं धरून या, एखादा तरी भेटेल त्याचं कल्याण होईल. आणि तो भेटल्यानंतर तुकोबारांना जो आनंद झालेला आहे, त्या आनंदापोटी केलेलं हे विधान आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. याच्यापेक्षा वेगळी संगती जर तुम्ही कोण सांगत असाल तर सहर्ष मनाने मी ऐकायला तयार आहे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पारण आहे. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटी देवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 कुंडली गवरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळे अभंग होते. कीर्तन चांग जायाची शरीर आदी पण होते अभंग. काहीच मी नवी असे अभंग होते. पण मला का वाटलं काय माहिती हा अभंग निवडावा. तर निवडल्यानंतर आता अगदी कीर्तनाचा समारोप होतोय, अशा वेळेस मला आठवलं की म्हणले खरंच आपण हा अभंग संयुक्तिक निवडलाय का. ज्यांच्या पितृचरणाचं पुण्यस्मरण आहेत असे आमचे गुरुजी प्रति महिना वारी करतात. एक गोष्ट पाठालाही त्यांची उपस्थिती आहे. संत वाङ्मयाचा अभ्यास मंडळी करतात. आल्यानंतर अशा प्रकारे वारकऱ्यांचा आदरातिथ्य असेल, पूजन असेल, संत भोजन, सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं व्यवस्थित सगळं पाहिल्यानंतर हा खरंच देवाला आनंद वाटला पाहिजे ना. तयाचा हरीख वाटी देवा हे कुठंतरी जुळलं पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणून मी पहिल्यांदाच इथं आल्यामुळे मला वाटलं की मी जो अभंग निवडलाय या घराण्यामध्ये ते संस्कार सगळ्या गोष्टी पाहिल्यात तर कुठेतरी ते जुळतं आहे असं मला वाटतंय. तुमचा विषय, तुमचं मत वेगळं असेल, काय असेल ते असेल. एकदा आपण भजन करू, आपण थांबू. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम 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 तुका धागीनता. तुकाराम 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 तुकाराम. कुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. तुकाराम 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 तुकाराम. झालेली सेवा गुरुवरांच्या ज्ञानोबा तुकोबारांच्या तुम्हा सर्व भावादृश श्रोतृवर्गाच्या समर्पित करून